दिल्लीमध्ये सायकल स्वारीचा आनंद घेता घेता आम्ही थेट पोहोचलो ते चांदनी चौकला आणि हे आहे चांदनी चौकचं प्रसिद्ध गुरुद्वारा शीशगंज साहेब. आकाशात चमकता सूर्य आणि गुरुद्वारा पाहून एवढं भारी वाटतंय ना. त्यानंतर गुरुद्वारा आणि सूर्यदेवाला नतमस्तक होऊन आम्ही सरळ पुढे निघालो. दिल्लीचं चांदनी चौक मध्ये तुम्हाला मसाले, चांदीच्या ज्वेलरी, साड्या, घागरा चोली तसेच परफ्यूम साठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. पण चांदनी चौकच्या स्ट्रीट वरती सर्वात जास्त प्रसिद्ध आहे ते ओल्ड फेमस जिलेबीवाला, ज्यांच्याकडे आम्ही तुम्हाला घेऊन आलेलो आणि तुम्हाला दाखवणार आहे की इकडची जिलेबी ही जिलेबी नसते तर हा जिलेबा असतो. या शॉपला 1984 साली सुरुवात झालेली ही जिलेबी एवढी प्रसिद्ध झालेली आहे ना की तुम्हाला ही जिलेबी खाण्यासाठी लाईन लावावी लागते. ओल्ड फेमस जिलेबीवाला हे तर नाव प्रसिद्धच आहे, पण हा एक आयकॉनिक स्पॉट आहे जिलेबीसाठी, तो पण चांदनी चौक मधला. ह्यांच्याकडच्या जिलेबीची खास बात अशी आहे की ह्यांच्याकडची जिलेबी बनते ही गव्हाच्या पिठाची जिलेबी, ती पण जाड, क्रिस्पी आणि कुरकुरीत. आणि खरंच एवढी भारी जिलेबी ना तुम्हाला दिल्लीमध्ये कुठे मिळणार नाही, फक्त ओल्ड फेमस जिलेबीवाला ह्यांच्याकडे मिळणार आहे. या जिलेबीची खास बात अशी आहे की ही जिलेबी तुम्हाला तेलात तळून दिली जात नाही, तर ही देसी घी मध्ये तळून दिली जाते. ऐकून शॉक झालात ना, मी सुद्धा शॉक झालेले. पण हे मी जेव्हा समोरासमोर पाहिलं ना तेव्हा मी त्या जिलेबीच्या प्रेमातच पडले. तुम्ही जर विचार करत असाल की तुम्हाला जिलेबी नुसतीच खावी लागणार आहे, तर असं काही नाहीये. या जिलेबी बरोबर तुम्हाला दिली जाते ती रबडी, आणि ती पण एकदम थंडगार रबडी. प्रॉपर तुम्हाला पंजाब मध्ये गेल्यासारखं फील होणार आहे. चांदनी चौकच्या या ओल्ड फेमस जलेबीवाल्यांकडे तुम्हाला तर जिलेबी मिळणार आहे, त्या बाबतीत नो डाऊट. पण ह्यांच्याकडे जलेबी व्यतिरिक्त तुम्हाला समोसा पण मिळणार, ज्यामध्ये तुम्हाला एक मटर समोसा, एक आलू समोसा, दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे समोसे आहेत आणि ते पण मस्त चटपटीत असं पुदिन्याच्या चटणी बरोबर. आमची ही जिलेबी तयार व्हायला थोडा टाइम घेत आहे, कारण की जिलेबी एवढी मोठी आहे की ती फ्राय व्हायला जरा वेळ लागणार आहे. बघितलं तुम्ही, फ्राय करण्याची पद्धत पण खूप युनिक आहे. खरं तर जिलेबी डीप फ्रायच होते. आता तुम्ही विचार कराल मी असं का बोलते, पण ही जिलेबी नाहीये तर जिलेबा आहे, त्याप्रमाणे ह्याला थोडासा टाइम लागतो फ्राय होण्यासाठी. इथे आपली आतुरता संपलेली आहे आणि इथे मस्त गोल्डन ब्राऊन तळून झालेली आहे जिलेबी. आता ही गोल्डन ब्राऊन झालेली जिलेबी सरळ जाणार आहे पाकामध्ये. बघितलं तुम्ही, कढईतून सरळ पाकात सोक होण्यासाठी इथे जिलेबी टाकली जात आहे. एवढी जबरदस्त जिलेबी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय का? जिलेबी तळून तर झालेली आहे आणि जिलेबी सरळ पाकातून निघाली आहे एका ताटामध्ये. मग आता वाट कसली बघते, मी तर सरळ तुटून पडणार आहे जिलेबीवरती. जिलेबी खाणार पण आहे आणि पार्सल नेणार सुद्धा आहे. तुम्हालाही जर शुद्ध घी मधली गव्हाच्या पिठाची जिलेबी टेस्ट करायची असेल आणि तुम्ही जर दिल्लीला जाणार असाल तर नक्की विजिट करा चांदनी चौकच्या ओल्ड फेमस जलेबीवाला यांच्या शॉपला. त्यांच्याकडे गेल्यावरती तुम्ही नक्की त्यांच्याकडची जिलेबीच नाही तर जिलेबी विथ रबडी नक्की टेस्ट करा आणि त्यांच्याकडचे समोसा सुद्धा टेस्ट करा.